नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या। सुरुवातीची एक राजकीय महत्त्वाची बातमी आहे। दरेकर आणि विनोद तावडे हे आझाद मैदानात गेलेले आहेत। शपथविधीच्या तयारीची ते पाहणी करतात। शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी हे नेते आता दाखल झालेले आहेत। उद्या आझाद मैदानामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता महायुतीचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी निवृत्ती बाबर आपल्याला। निवृत्ती, नक्कीच सुमित, आपण पाहतोय की उद्या 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांचा ग्रँड शपथविधी सोहळा आझाद मैदानावरती पार पडणार आहे आणि याची तयारी जी आहे ती तयारी आझाद मैदानात सुरू आहे आणि त्याच्याच तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे नेते जे आहेत ते आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत। प्रवीण दरेकर, त्याचसोबतच राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, त्याचसोबत मोहित कंबोज आणि इतर भाजपचे नेते जे आहेत ते आझाद मैदानावरती पाहणीसाठी पोहोचलेले आहेत आणि त्याच दृष्टीने उद्याच्या कशा पद्धतीने उद्याची तयारी आहे त्याचा आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय, कारण मोठ्या प्रमाणात शपथविधी सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी केली जाते आणि त्यासाठी संपूर्ण आढावा घेण्यासाठी हे नेते पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी मुंबई पोलिसांकडून देखील सुरक्षेचा आढावा जो आहे तो घेण्यात आला होता, कारण की मोठमोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्या दृष्टीने सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्व मुंबई पोलिसातले वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते। आता पण देखील आपण पाहतोय की स्वतः देवेंद्र भारती जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुरक्षेची माहिती जी आहे ते भाजपच्या नेत्यांना देताना आपल्याला पाहायला मिळते, कारण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचसोबतच अनेक राज्यातील मुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे त्यांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर देखील तयारीचा आढावा आता सगळ्या नेत्यांकडून घेतला जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।